नातं बनलं होतं, एक सासू आणि सून. सून पाया पडते सासूच्या. बघा आता हे बघा बघा, हे बघा इकडे कसे आलेत सगळे चढवायला. जाम जाम वाईट वाटतं ना ते. आज आमचा ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता आणि वेळ पण होता उद्या जायचे. ते चालू एका मंदिरात, नागपूरचं फेमस मंदिर आहे कोराडी माता मंदिर म्हणून. छान आहे एकदम, मस्त आहे. आता आलो आम्ही सगळे असं, आता गेलेत सगळे चप्पल वगैरे ठेवायला गेलेत. आम्ही दर्शन घेतलंय आता. आणि एवढं भारी मंदिर आहे ना खरंच. तिथून येताना असं वाटत होतं एवढ्या लांब का जायचं, पण हे बघितल्यावर सगळं विसरून गेलं. हे बघा ही देवी आहे. ते कुंकू आहे आईसाठी आणि सासूबाईंसाठी. जरा कुंकू घेते, त्यांना लागतं त्याच्यामुळं. ते शॉपिंग करता येतात. गप बस, ह्याला मग हिंदी मराठी नाही कळत काय, सगळं हिंदी बोलतो. हे बघा इथं काय घेत आहेत पोरी. मी आलो परत ट्रेनिंग सेंटरमध्ये. सगळे एकदम मजा करत आलेत रिक्षात. ट्रेने आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आज जाणार आहे घरी. सगळे आपापल्या घरी जाणार आहेत. त्याच्या आधी आम्ही चाललो आहे मार्केटला शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे नागपूरची स्पेशल ऑरेंज बर्फी घ्यायला चाललो आहे. त्याच्यामुळे एवढी सगळी आणि तयार होत चालली. बघा किती तयार झाली. हे बघा इथे पण फोटो काढायचे चालले. आता चाललो आहे कारण घरी आता नागपूरला गेले म्हणजे नागपूरची स्पेशल बर्फी आणलीच पाहिजे, मिठाई असते ती. तर मग आता त्यासाठी चाललो आहे. चला तर आता रिक्षा पकडला, आता रिक्षाने चाललो. काय जा रही हीरा स्वीट्स. आता मिठाई घेऊन चाललोय आम्ही एकदाच्या दुकानातून बाहेर. स्पेशल येतं नागपूरचं. आणि हे पिशव्या पकडायला आणलेले आहेत फक्त लोक. आम्ही पिशव्या पकडण्यासाठी आणलेले आहेत. हे बघा इथे गॉगल घ्यायचे चालले. एक जणच गॉगल घेतोय आणि सगळ्यांचं सिलेक्शन. हे भूताचं हे, त्याच्यात आम्ही जाऊन आलो, सगळे घाबरले. हे बघा तुम्ही. पिंकी काय झालं? हे बघा एक्सपिरियन्स. आलो आता मिठाई घेऊन आम्ही सगळे आणि एकदम लय मजा केली आज. एकदम फिरलो खाल्लं थोडंसं, कारण आज शेवटचा दिवस आहे. माहीत नाही कधी कोण भेटल, कधी नाही भेटल, कुठं भेटल. त्यामुळं जरा थोडी मस्ती केली सगळ्यांनी. ते बघा भेटायचं चाललंय सगळ्यांचं, तर जायचं म्हणून वाईट वाटतं आणि बरं पण वाटतं. घरी चाललं, घरची पण आठवण येते. आता घरच्यांना पण भेटायचं आहे, काम आहे, सगळंच आहे. पण तरी पण मैत्रिणी जे लोक बनलेले असतात, जी नाती बनलेली असतात, ती सोडून जावंशी वाटत नाही. 15 दिवसच राहिलो पण एकदम म्हणजे आधी आम्ही भेटलो होतो. आधी पण आमचं दिल्लीला आम्ही ट्रेनिंग केलं होतं, त्याच्यानंतर अमेरिकेला गेलतो. पण काही आता लोक नवीन भेटले किंवा आता जाऊशी वाटत नाही असं, म्हणजे इतक्या दिवस राहिलो. त्याच्यामुळं आता थोडं वाईट वाटतंय. पण ठीक आहे, चला. प्रत्येक ठिकाणावरून जायची वेळ येते कधी ना कधी, त्याच्यामुळं होत राहतं असं. आणि भेटणार आहे आता. थोड्या बॅगा भरलेल्या आहेत. आता बॅगा घ्यायच्या, यायचं 6:30 वाजेपर्यंत निघायचं आणि स्टेशनला जायचं. झालं आता सगळ्या बॅगा भरल्या. रूम खाली झाली आमची. बघा पहिल्यांदा आलो तेव्हा कशी भरली होती. आता दुःख होते पण जाताना तर काय. चला बंद करते.
बॅगा मिठाई घेऊन सोडायला किती लोक चाललेत बघा. किती लोक. हे प्रेम 15 दिवसाचं बघा गँग. असं वाटतं सगळे चाललेत, फक्त हे आम्हाला सोडवायला चालले. ही जर काय शरारत संपत नाही अजून. लय बिचारे अपसेट झालेत सगळे. एंट्री करतोय आता. इथून बाहेर निघालो की निघालोच. इथे एक नवीन नातं बनलं होतं, एक सासू आणि सून. सून पाया पडते सासूच्या. बघा आता हे बघा बघा हे बघा इकडे कसे आलेत सगळे चढवायला. जाम जाम वाईट वाटतंय ना ते. हे बघा कसे रडत आहेत. काय लावले ते समजा. रिक्षात नुसतं गज भरलंय. बाय सरिता. काय चाललंय प्लॅनिंग बघा यांचं. बाय बाय गाईज. थँक्यू. बघा आमची पिंकूला ठेवून चाललो आम्ही. ते बघा नाटक संपत नाही अजून पण. रडू येते रडू. स्टेशनला चला आता. तेच ते स्टेशन पहिल्या दिवशी असं होतं, आता असं चाललोय आता. काय का शोधात चाललो आपण. निघाली आता ट्रेन. आता सकाळी पोहोचेल आता CST स्टेशनला. तिथून मला पनवेलला लोकल पकडून जायचं आहे. चला फायनली बाय बाय नागपूर.